पेशेंट क्या कैसे है? पेशेंट को अभी तो हमने देखा है, अभी शी इज़ डूइंग बेटर, मतलब अभी बेहतर हो रही है। थोड़ा सा उसको दर्द तो ऑब्वियसली रहेगा क्योंकि बहुत ही बुरी तरीके से उसका हालत था। अभी स्टिचेस मैंने आज मॉर्निंग में ही देखे हैं, वो काफ़ी अच्छे हैं अभी, लेकिन हम लोग उसको 5 दिन का एंटीबायोटिक का कवरेज रखेंगे और देखते हैं हाउ शी रिकवर्स। मैडम स्टिचेस कितने हैं? स्टिचेस ऐसे काउंट तो नहीं कर सकते, लेकिन बहुत ही सारे हैं, मतलब पूरा अंदर तक बहुत ज़्यादा ख़राब हो रखा था, बाहर तक भी पूरा उसको टियर हो रखा था, वो सारे स्टिचेस लिए गए हैं फिर। ही आदिवासी समाजातील एक छोटी 4 वर्षाची चिमुरडी आहे। तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला। गाईला चारा आणण्याच्या निमित्तानं तो घेऊन गेला आणि 22 की 21 वर्षाचा जो हैवान नराधम आहे त्यांनी अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले। प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। मी तिच्या आईवडिलांना भेटलो। आईवडील अत्यंत साधं कुटुंब आहे। त्यांना माहीत नव्हतं, तो त्यांनी सांगितलं की आमच्याच परिवारातला तो आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून गेलो होतो। पण 4 वर्षाच्या चिमुरडीचा जर आकांत आणि आक्रोश बघितला तर ती भयंकर आहे। म्हणजे मी शब्दाच्या पलीकडे ते सगळं म्हणजे मी काय बोलू शकत नाही, इतकी भयंकर परिस्थिती आहे। शेवटी आरोपी अटक झाल्याचं कळतंय, मात्र 3 आणि 4 वर्षाची चिमुरडे जर अशा हैवानाचा शिकार होत असतील तर मला असं वाटतं की फार दुर्दैवाची बाब आहे। त्या आदिवासी समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि मी गृहमंत्र्याकडे महाराष्ट्राची अशी मागणी करतो की जो नराधम आहे 21 वर्षाचा, जो मध्य प्रदेशमधून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली, त्याला फासावर चढवा। एकतर मग असे नराधम परत जन्माला येऊच नाही, तर अशा नराधमाचं जागेच एन्काउंटर करण्याचे आदेश हे महाराष्ट्राच्या गृह विभागानं द्यावे, अशी विनंती मी देवेंद्रजींना करतो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।